माऊली महावैष्णव जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय महाराज आणि असा श्रावणातल्या सोमवाराचा परम पावन दिवस. जीवनात वाढ होतच राहते, दिवस वाढतच जातात, पण आहे तो दिवस सार्थकी लागणं महत्वाचं. आज तुम्हा सर्वांचे लोकप्रिय रत्नाकरराव गुट्टे यांचा वाढदिवस. प्रथम त्यांना पांडुरंगाने साधू संतांनी भरपूर आशीर्वाद द्याव, त्यांच्या हातून सामाजिक पारमार्थिक खूप कार्य घडो, हे प्रथम त्यांना आशीर्वाद. हे बघा, मी म्हणतोय ते फार महत्वाचं. काळ सार्थक केला त्यांनी, धरिला मनी विठ्ठल. दिवस असतातच, सकाळ होते, संध्याकाळ होते, रात्र होते, नवीन दिवस दररोज उगवतो. ते आपल्या हातात नाही, काळही आपल्या हातात नाही आणि वेळही आपल्या हातात नाही. आहे का? काय ह्याच्यामधली एक तरी गोष्ट आपल्या हातात आहे का? हा सेकंदात काय होईल, काय घडेल, काय नाही, हे आपण ठरवून सुद्धा काही करू शकत नाही. मासी पाख पाखडे तव सरे, काय एक क्षणाचं सुद्धा आपल्याला काही करू शकत नाही, अशी आपली ताकद नाही. आपल्या हातात काय आहे तो काय सार्थकी लावणं. आणि ज्या अर्थी आज रत्नाकर रावांच्या मनात आलं की आजच्या दिवशी बाकी काही न घडता कीर्तन घडावं, त्या अर्थीच सार्थकी लागलं. हे बघा, दिवस आपल्या हातात नाही, फक्त काय करायचं त्या दिवशी हे आपल्या हातात आहे. कर्म करण्याकरता आयुष्य पडलंय, काम करण्याकरता आयुष्य पडलंय, पण ह्या कामामधनं, ह्या कर्मामधनं प्रभू करता जो वेळ काढतो तो सार्थकी. काय आणि सांगायची गरज नाही. रत्नाकर रावांचं धार्मिक कार्य किती आहे, धर्माकरता परमार्थाकरता किती धावपळ आहे, किती मंदिराचा जीर्णोद्धार केला, किती ठिकाणी जेवण दिलं लोकांना, अन्नदान केलं. आता सुद्धा मी येता येता सोमवाराचं चालूच होतं, बरोबर आहे की नाही? हे कशा करताय? ही कळकळ आहे. एक लक्षात घ्या, सत्ता हातात येणं गोष्ट वेगळी आणि ती सत्ता सार्थकी लावणं ही गोष्ट वेगळी. स्वतःच्या फायद्याकरता सत्ता येणं गोष्ट वेगळी आणि तीच सत्ता आल्यावर सत्कारणी लावणं हा भाग वेगळा. पण तुमचं भाग्य, तो अभंग फार सुंदर आहे. बरवी ही वेळ सापडली संधी, साह्य झाली बुद्धी संचिता असी, येणे पंथे माझी चालली पाऊले. हा हे महत्वाचं. संधी सगळ्यांना सापडते असं नाही, पण ज्यांना सापडली त्यांनी ती योग्य घालवावी ही महत्वाचं, आणि तुम्ही घालवताय. काय मला एक आनंद वाटला, कार्याचं वर्णन मी थोडं थोडं ऐकत होतो, पण मला तुमचं एक आवडलं की तुम्ही एक सप्ताह केला आणि त्याच्यामध्ये बाकी काय नाही, फक्त रामकृष्ण हरी. वा, कौतुक करण्यासारखं. काय सप्त्यामध्ये कीर्तनं होतात, भजन होतं, पण जे घडायला पाहिजे ते रामकृष्ण हरीचं भजन आहे. काय जे तुमच्या आमच्या हातून अहो कीर्तन त्याच्याकरताच आहे. काय कीर्तन आहे कशा करता? नुसतं आम्ही रामकृष्ण हरी म्हणावं नाही, आमच्या करता नाही, म्हणून आमच्या बरोबर तुम्ही पाहिजे. तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदी. काय त्यांची इच्छा होती, महाराजांवर अतिशय प्रेम, आणि सातारकर परंपरेचं भजन इथे घडावं अशी त्यांची
मनापासून इच्छा म्हणून असतं इकडे कीर्तन. काय महाराजांनी काय कार्य केलं काय सांगायची गरज नाही. ह्या गंगाखेडमध्ये कीर्तनं सुद्धा बरीच महाराजांची झाली आहेत. आमच्या भगवती महाराज बसल्यात, माझी आई, त्यांचं सुद्धा कीर्तन सप्तास झाला. मला वाटतं या गावानी जनाबाई पुरस्कार त्यांना दिला. तेव्हा सातारकर परंपरा आणि गंगाखेड काय हे नातं अनेक वर्षाचं आहे. आणि आज माझा योग आला तुमच्या समोर सेवेचा, काय आनंद आहे. म्हणून म्हटलं जो काळ आलाय त्याच काळाचं करावं काय. काय जीवनामध्ये काळ, मी आत्ता म्हटलं सगळ्यांच्याच कडे आहे. जे आत्ता श्वास घेतात त्यांच्या हातात काळ आहे, पण तो घालवायचा कसा आहे महत्वाचं. विठ्ठल 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 काळ सार्थक केला त्यांनी. तुकाराम महाराज या अभंगातनं आपली पांडुरंगावरची निश्चिंती व्यक्त करतात. नाही, तुकाराम महाराजांचं काळ सार्थक केला त्यांनी. कोणी काळ सार्थक केला काय एक लक्षात घ्या. तुकाराम महाराज हे जेव्हा वाक्य म्हणतात तेव्हा ते जाणून म्हणतात. त्यांनी त्यांचं सांगतायत पण उपदेश आपल्याला आहे. काय सांगतायत साधू संतांचं, पण उपदेश कोणाला आहे. हा, त्यांनी ते केलं, तुम्ही काय करायचं. काय तुकाराम महाराज त्यांचे पूर्वज वारकरी संप्रदायाशिवाय दुसरं काही करत नव्हते. 8 पिढ्या अगोदर देव तिकडे होते, बरोबर आहे की नाही. काय मग त्यांनी ते केलं, त्यांच्या पूर्वजांनी ते केलं, आपण काय करावं. जे त्यांनी केलं ते पुढे न्यावं. आणि ह्यालाच कार्य म्हणतात. कार्य स्वतंत्र नसतं, कार्य पूर्वजांचंच, पण ते पुढे नेणं महत्वाचं. काय म्हणून आज दिवस उगत साजरा आम्ही सगळीकडे जाऊन अशी कीर्तनं करत नाही. का करतोय, कारण ते कार्य तुमच्या कर्वे कुठेतरी पुढे जाताना दिसतंय, हे महत्वाचं. काय नीट लक्षात घ्या. निश्चिंती आहे, ही आवड आहे, निवांतपण आहे. अरे बाबा काळ कोणाचा उत्तम, अरे त्याचाच ज्यांनी हरिनाम घेतलं त्याचा. नरदेह परम पावन पावोनी नसादी ब्रह्मज्ञान तो लांडा गर्द भजाण पुच्छे विणदुपाई. काय फार मजेदार महाराज म्हणतात नाद बाबा. नरदेह परम पावन पावोनी नसादी ब्रह्मज्ञान तो लांडा गर्द भजाण पुच्छे विणदुपाई. कळतंय का. जो मनुष्य देह धारण करून भजन करत नाही, कीर्तन करत नाही, नामस्मरण करत नाही, तो कोण आहेत म्हणतात माहितीये का महाराज. लांडा गर्दभ जाण पुच्छे विण दुपाई. म्हणजे 2 पायाचा बिन शेपटाचा गाढव. काय म्हणतात महाराज. नरदेह परम पावन, त्याच्या एवढा उत्तम देह दुसरा नाही, पण ते येऊन करतो काय. काय कर्तृत्ववान होणं वेगळं आणि कृपा होणं वेगळं. कर्तृत्ववान होण्याकरता मेहनत लागते आणि कृपा होण्याकरता महाराज काय लागतं. काय काय लागतं. काहीच नाही. मला सांगा, आता इकडे परिसर सगळा हिरवागार झालाय, काय सगळं सुंदर दिसतंय. काय ते होण्याकरता आपण काय केलं. काय आपण काय केलं. काय नाही. पाऊस आला, पडला आणि परिसर आपोआप हिरवागार झाला. आपण काय केलं. काय म्हणून नीट लक्षात घ्या. पाऊस बाकी काय नाही, ही कृपा आहे. आणि काय काय लोक म्हणतात शेतकऱ्यावर झालेली कृपा. अहो नुसती शेतकऱ्यावर झाली नाही, शेतकऱ्यावर तर झालीच, पण तुमची पण पोटं भरली ना.
काय अख्ख्या जगावर कृपा आहे. नीट लक्षात घ्या, साधी गोष्ट नाहीये. काय ते दुबईमध्ये माहिती ना मध्ये काय झालं, तिकडे पाऊस नाही म्हणून ते हवेत तर गोळी फोडतात, बरोबर आहे की नाही, आणि पाऊस पाडतात. ते म्हणाले, देव म्हणाला माझा पाऊस इतका वळवतोय इकडे. काय असा पाऊस पडला, असा पाऊस पडला, वाळवंटात पूर आला. लक्षात आलं का? का मी काय सांगतो ते नीट ध्यानात घ्या. काय कृपा करण्याकरता त्यांना गोळ्या घालाव्या लागतात. तुम्हाला काय करावं लागलं? ह्याला कृपा म्हणतात महाराज. काय ह्याला कृपा म्हणतात. म्हणून कृपा होण्याकरता आपल्या हातात काय आहे? बरवे झाले आलो या जन्मासी, बरवे झाले आलो या जन्मासी, बरवे झाले आलो या जन्मासी, बरवे झाले आलो या जन्मासी. जोडी जोडली मनुष्य देहाईसी, जोडी जोडली मनुष्य देहाईसी. महालाभाची उत्तम राशी, महालाभाची उत्तम राशी. जेणे तू सर्व सुखाची पात्र होई जे, दिली इंद्रिये हात पाय पान, दिली इंद्रिये हात पाय पान. जेणे तू सर्व सुखासी पात्र होई जे, दिली इंद्रिये हात पाय पान, दिली इंद्रिये हात पाय पान. मनगटाच्या जोरावर माणूस काही करू शकतो. काय काही करू शकतो. पाहिजे तर जग सुद्धा जिंकू शकतो, बरोबर आहे की नाही. पण त्याच मनगटाच्या जोरावर समाधान मिळू शकतं का? काय नीट लक्षात घ्या. मनगटातली ताकद कळल्यावर कार्य होतं, आणि हात कोणामुळे चालतायत हे कळल्यावर कृपा होते. काय नीट लक्षात घ्या काय म्हणतोय मी. काय मनगटात ताकद पाहिजे आपण म्हणतो, बरोबर आहे. काही करू शकाल त्यांनी, कोणावरही सत्ता गाजवू शकाल. असाच होता एक सिकंदर. काय सिकंदर राजा सगळ्यांना माहिती आहे. काय कसा होता, काय होता, किती ताकद होती. लढाई जिंकत जिंकत कुठपर्यंत आला आला भारतात, आणि तिकडेच फुल स्टॉप. एक सांगू का, भारतात आल्यावर जीवनाला फुल स्टॉप नाही लागला, त्याच्या अहंकाराला फुल स्टॉप लागला. काय नीट लक्षात घ्या. काय तेव्हा झालं, त्याला वाटलं माझ्यासारखा कोण, काय माझ्यासारखा कोण, काय. आणि एवढा जिंकत गेला, आणि काय होतं, जिंकत गेला गेला गेला, आणि जिंकण्याची नशा जर मनात गेली. एक सांगतो तुम्हाला, कार्य कराल पण कार्याची नशा जर गेली ना, तेच कार्य खाली पडेल. नीट लक्षात घ्या. ती कार्याची नशा डोक्यात जायची नसेल. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोणतरी. लक्षात आलं का काय सांगतोय? कार्य करणार तुम्ही, जिंकणार, काही कराल, पण तेच कार्य प्रभू कृपा नसेल तर तेच कार्य वाट लावेल. म्हणून कार्य करत असताना साधू संतांचा आशीर्वाद मागे असणं महत्वाचं आहे. काय साधू संतांचा आशीर्वाद मागे असणं सगळ्यात महत्वाचं आहे. नीट लक्षात घ्या. आणि त्या खोटं सांगत नाही, पण सिकंदरच्या मागे एक गुरु होता. लोकांना वाटेल सिकंदर नुसता अहंकाराने गेला नाही,
त्यांनी त्याच्या गुरुचं ऐकलं नाही म्हणून गेला. वय जास्ती नव्हतं, काय माझ्यापेक्षा लहान, काय 30-35 काय सिकंदर बादशाह गेले, बरोबर आहे की नाही. त्यांना त्याच्या गुरुनी सांगून ठेवलं होतं, हे बघ बाबा, बाहेर जा, जग जिंक, तुला मी थांबवणार नाही, पण बाई आणि बाटली ह्याच्यापासून लांब राहा. लक्षात आलं का काय सांगते. बाई आणि ह्या 2 गोष्टीपासून लांब राहा, मग तुला कोण अडवू शकणार नाही. आणि सांगायची गरज नाही, तो त्याच नादात अडकला. वये धने जे श्रेष्ठपण ते श्रेष्ठत्व अतिगौण, भगवत प्राप्ती जे श्रेष्ठ दान ते अतिउत्तम उद्धवा. काय वयाने धनाने ताकदीचं श्रेष्ठत्व सगळं गौण आहे. आत्ता आहे उद्या नाही. काय आत्ता आहे आणि उद्या शिल्लक राहणार नाही. पण आपल्या बरोबर जी शिल्लक राहते कुठल्याही काळात ती कृपा आहे. काय म्हणून कृपा जोपासावी, पैसा जोपासायची गरज नाही. काय सत्ता जोपासायची गरज नाही. लोकांचं प्रेम जोपासलं की सत्ता आपोआप येते. काय लक्षात आलं का काय सांगतोय. काय बाकी काहीच गरज नाही. आणि तसंच झालं. काय सिकंदरनी सगळं जोपासलं पण सद्गुरूचा शब्द जोपासला नाही. तेवढंच बास होतं. काय तेवढंच बास होतं. आणि शेवटी असं झालं की भारतात आला आणि एवढा नादाला लागला, कुठला तरी रोग झाला आणि वैद्यांनी सांगितलं की आता आमच्या हातातनं काम गेलं. काय आता आमच्या हातात काही राहिलं नाही. नाही, आपल्याला हेच समजलं पाहिजे, आपल्या हातातच काही नाहीये. काय आपल्या हातात काही नाही. आपण प्रेमाने डॉक्टरला देव म्हणतो, बरोबर आहे की नाही. हे बघा, फाटलं असेल तर डॉक्टर शिवू शकेल, पण जे फाटलेलं आहे ते जोडण्याकरता डॉक्टर काहीच करू शकत नाही. म्हणून इंग्रजीमध्ये एक सुंदर म्हण आहे, डॉक्टर ट्रीट्स अँड गॉड क्युअर्स. फाटलेलं असेल, शिवण्याचं काम डॉक्टर करेल, पण ते जुळून येण्याकरता प्रभूच काम करतो. ते जुळून डॉक्टर आणू शकत नाही. काय कोण जुळवून आणू शकत नाही. आणि तेच बोललं शेवटी, बाबा आता आमच्या हातात काय नाही. काय आणि हे वाक्य बोलल्यावर काय कायांच्या डोक्यात प्रकाश पडतो, आपल्या हातात काय नाही. कळलं का काय सांगतोय. शेवटला कळलं, ज्या हाताने जग जिंकलं त्यालाच वाटू लागलं आता माझ्या हातात काय आहे. काय झालं, शेवटी शेवटच्या विधीची वेळ आली, शेवटच्या श्वासाची वेळ आली. त्यांनी त्याच्या प्रधानाला जवळ बोलवलं. ते म्हणाले, महाराज काय शेवटची इच्छा आहे का. काय शेवटची इच्छा काय आहे का. ते म्हणाले, आहे. काय महाराज. काय नाही, एकच इच्छा आहे, माझी तिरडी बांध, पण अशी बांध की माझे 2 हात असे लोंबत राहतील. काय 2 हात लोंबत राहतील. तो प्रधान चक्रावला. अरे महाराज काय सांगतायत, तुमची आज्ञा म्हणून करू, पण लोक मारतील त्याचं काय. काय लोक मला मारतील त्याचं काय करू मी. काय तुम्ही एवढे मोठे सिकंदर, ज्याला पदवी दिली असे बादशाह तुम्ही, आणि तुमचा हात लोंबत जाणार नाही. म्हणाले, अंतकाळी तरी लोकांना कळावं, एवढं ह्या हाताने एवढं जग जिंकलं, पण ते हातच आता हलवत घरी चाललेत. लक्षात आलं का. का ज्या हाताने जग जिंकलं ते हात हलवत, मग हात हलवत जायचं नसेल तर आत्ताच हलवा. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. 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 राम कृष्ण
शब्द पण फार गमतीचा आहे, सिकंदर. काय शब्द काय? सिकंदर. पण सिकंदर शब्दाची जराशी फोड करूया. सिख अंदर. बघा किती थोडासाच फरक केला की किती फरक पडतो बघा. सिख, हा शिख. बाहेरचं काय ते शिकू नको, जो आत आहे त्याला शिक. लक्षात आलं का काय सांगतोय? हे बघा, ज्ञानोबा तुकोबा सिकंदर नव्हते पण सिकंदर होते. लक्षात आलं का काय सांगतोय? ज्ञानोबा तुकोबांनी काय शिकलं? काही शिकलं नाही. जो आत परमात्मा होता त्याच्या संगतीत राहणं एवढंच शिकलं. आणि आज काय झाले? ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. जगद्गुरु तुका. काय झालं? आम्ही कुणबट कुळवाडी. ते तुकाराम महाराज काय झाले? जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळाचा येथोनिया. धन्य म्हणवीन इहलोकी, धन्य म्हणवीन इहलोकी लोक, धन्य म्हणवीन इहलोकी लोक, धन्य म्हणवीन इहलोकी लोक, धन्य म्हणवीन इहलोकी लोक. भाग्य आम्ही तुका देखिला, भाग्य आम्ही तुका देखिला, भाग्य आम्ही तुका देखिला. धन्य म्हणवीन इहलोकी लोका. का? का? भाग्य आम्ही तुका देखिला. तुम्ही म्हणाल महाराज, तुकाराम महाराज आम्ही तुम्हाला बघितलं नाही, आम्ही भाग्यवान नाही का? काय महाराज आम्ही तुम्हाला बघितलं नाही, आम्ही भाग्यवान नाही का? ते म्हणाले, चिन्मया येडा आहेस. मला बघण्याकरता माझा फोटोही बघायची गरज नाही आणि मलाही बघायची गरज नाही. मला बघायचं असेल तर माझा गाथा वाच. काय गाथा वाच. म्हणून ज्ञानोबा तुकोबाला बघायचं असेल, फोटो नसेल तरी चालेल, ज्ञानेश्वरी असेल, गाथा असेल, माऊली तुकोबारायांना बघितलं. काय दुसरं कशाचीच गरज नाही. त्यांनी लिहिलेलं पाळणं, त्यांनी लिहिलेलं जगणं जास्ती महत्वाचं. काय संताचं दर्शन घडलं नाही तरी हरकत नाही, पण संतांचं वाक्य जीवनात अनुभवलं, एक तरी ओवी अनुभवावी. बस. कृपा होण्याकरता बघायची गरज नाही. काय साहेबाला बघितलं नाही तरी गरज नाही, पण साहेब जर म्हणाले हा काम झालं, झालं. लक्षात आलं का काय सांगतोय? भेटले का साहेब? नाही, पण फोनवरनं म्हणाले की महाराज काळजी नका करू, काम. बरोबर आहे की नाही? मग साहेबाचं बोलणं ऐकून काम होतं, मग तुकाराम महाराजांचे अभंग म्हणून का काम नाही होणार? काय लक्षात घ्या मी काय सांगतोय. ताकद एवढीच आहे. काय ताकदी करता जास्ती लागत नाही, एवढंच लागतं, पण एवढंच आयुष्याला पुरतं. काय तुम्ही म्हणाल महाराज आमच्याकडे काय आहे? आमच्याकडे एवढंच आहे महाराज. लोकांकडे नाव आहे, आमच्याकडे आड नाव आहे. काय आमच्याकडे काय आहे? काय लोक म्हणाली महाराज कोणाचा कार्यक्रम ठेवताय? काय चिन्मय माहित नाही पण सातारकर माहिती आहे. लक्षात आलं का? लोकांच्या आड येतं, आड येतं ते आडनाव. पण आमचं भाग्य असं आहे की आमचं आडनाव असं आहे की जे आमच्या आड येतं ते बाजूला सरते. हे किती भाग्य आहे? काय किती भाग्य आहे? आमची पुण्याई काहीच नाही महाराज, आमची तपश्चर्या काहीच नाही, पण आमचे सद्गुरू मायबाप असे आमच्या पाठी उभे आहेत. काय की ते असल्यावर काळ सार्थक आम्हाला करायची गरज नाही, त्यांनी करून ठेवलाय. आम्ही फक्त त्यांच्या वाटेवर चालायचं. काळ सार्थक केला त्यांनी. तुकाराम महाराजांनी बाकी काही केलं नाही, माऊलींनी बाकी काही केलं नाही, जनाबाईंनी बाकी काही केलं नाही. धरिला पंढरीचा चोर
धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर काय धरलं काय आमच्या गोदावरी ताई आहे तिकडे काय काय धरलं सांगा की काय धरलं धरिला पंढरीचा म्हणाले जनाबाई हो काय म्हणताय चोर ते म्हणाले अहो चिन्मय ह्याच्या सारखा मोठा दुसरा चित्त चोर आहे का आहे का म्हटलं जनाबाई जो कोणाच्याच हातात आला नाही तुम्ही कसा धरला काय तुम्ही कसा धरला मी म्हणे त्याला धरायच्या भानगडीत पडलं नाही मी त्याचं नाम धरलं तो आला लक्षात आलं का काय सांगतोय मी त्याला धरण्याचा प्रयत्न केला नाही मी त्याचं नाम धरलं तो चालत आला मला पकड मला सांगा जेव्हा यशोदा मैया आणि कृष्णाला धरण्याचा प्रयत्न करत होती हातात येत होता का काय येत होता का हे बघा चोरी केली म्हणून उखळासी बरोबर आहे की नाही बांधायला गेली काय यशोदा म्हणाली थांब मस्ती करतो असा बांधते तुला मला बांधते काय मला बांधते काय बघू कशी बांधते पण बांधायला गेली आणि काय सांगू तुम्हाला जी दोरी घ्यावी ती 2 बोटं कमी पडावी काय जी दोरी घ्यावी ती काय तुम्हाला सांगतो अख्ख्या गोकुळातल्या सगळ्या दोऱ्या संपल्या महाराज पण तो काय बांधला गेला नाही अहो दोऱ्या काय योग शास्त्र पुराण वेद सगळं गेलं पण त्याला बांधता आला नाही पण बांधला जनाबाईंनी बघा काय कमाल आहे कोणाचीच ताकद चालली नाही जो नातुडे ध्यानी समाधी साधनी स्वानंद कीर्तनी डोलत असे काय ताकद आहे काय बांधलाच जाईना 2 बोटं कमी काय सगळी दोऱ्या संपले फडकी संपली काय जे होतं ते सुतळ्या संपल्या सगळं संपलं पण हा बाबा काही बांधला गेला नाही शेवटी बांधून थकली मैया हा मैया थकली आणि म्हणाले किती बांधू रे बाबा तुला थकले रे नंदलाला थकले रे बाबा कृष्णा थकले आता काय करू मला कळत नाही मी हारले आणि तू जिंकला आणि असं म्हटल्या बांधला गेला लक्षात आलं का काय सांगतोय काय कृष्णा आता माझी ताकद संपली मी तुला बांधू शकत नाही आणि जेव्हा मैयाला कळलं मी बांधू शकत नाही तेव्हा बांधला गेला लक्षात आलं का काय सांगतोय जे ध्यानात बांधण्याचा प्रयत्न करतात देवाला पण जनाबाईच्या उवा मारत होता काय नीट लक्षात आहे का संप्रदायाला सुद्धा हे कळून कळलं पाहिजे
काय जगाच्या हातात आलं नाही, पण जनाबाईची काय झाड लोट करी जणी केर भरी चक्रपाणी, जणी जाय पाणी आसी मागे धावे ऋषिकेशी, जणी जाय पाणी आसी. जनाबाई पाण्याला जावं आणि हांडा त्यांनी धरावा. काय जनाबाईची काळजी त्यांनी घ्यावी. काय कमाल आहे. काय केलं. काय नीट लक्षात घ्या मी काय सांगतोय. काय केलं जनाबाईंनी. अशी कुठली तपश्चर्या केली, कुठली साधना केली, कुठे जंगलात गेले, वनात गेले, डोंगरावर गेले, एका पायावर उभे राहिले. काय केलं. काय काही केलं नाही. प्रेमाचा जिव्हाळा नाम मुखासी आले, 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 प्रेमाचा मुखासी आले, प्रेमाचा जिव्हाळा राम मुखासी आले, प्रेमाचा जिव्हाळा नाम मुखासी आले, प्रेमाचा जिव्हाळा नाम मुखासी आले. सार्थक पैधारे जिव्हाळा नाम मुखासी आलं, घेतलं नाही. काय नीट लक्ष देऊन ऐका काय सांगतोय. आलं, घेतलं नाही. काय घेता औषध नाम आलं पाहिजे. जे प्रेमाने अंतःकरणातून भरून बाहेर येतं ते प्रेमयुक्त नाम. कंठी राहो नाम हृदय भरो निया प्रेम. काय नीट लक्षात घ्या. नुसतं नाम नको. राम 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 राम. आता तुमच्या मुखात रामच आहे, त्यांच्यामुळेच आलो आम्ही. काय बरोबर आहे की नाही. रामरावनी आमंत्रण आम्हाला सांगितलं की गुट्टे महाराज बोलत आहेत. काय ते एका रामामुळे आलो की नाही. काय केलं. एकच नाम, पण कसं आलं. प्रेमाने आलं पाहिजे. प्रेमाचा जिव्हाळा. काय जिव्हाळ्याला मोटर लागत नाही. मोटर लावून आणलेला तो जिव्हाळा नाही. तो सहज उत्स्फूर्त बाहेर पडतो तो जिव्हाळा. काय नीट लक्षात घ्या. विहिरीमध्ये मोटर लावून उपसा करावा लागतो, पण विहिरीत जे पाणी येतं त्याला काय करावं लागतं. सांगा ना. आपल्याला मोटरची ताकद लक्षात येते. काय बरोबर आहे की नाही. मोटरची ताकद आपल्याला लक्षात येते. 1 HP 2 HP 5 HP 10 HP. बरोबर आहे की नाही. हा आतून येणारा झरा किती HP चा आहे. नीट लक्षात घ्या. काय तसा कृत्रिम परमार्थ वेगळा, समोरच्याला बघून करणारा परमार्थ वेगळा, आणि आपल्या आनंदाने जो बाहेर झरा येतो तो वेगळा. काय आपण नाम घेतो संत सांगतात म्हणून. संत नाम घेतात त्यांना आवडतं म्हणून. काय हा फरक आहे.
काय हे बघा, जे प्रेमाने बोलवतं त्याच्याकडे आई जाते, मनी ऑर्डर देतं त्याचं ऐकते. 4 भाव जरी असले, 2 भाव जरी असले, ऐकते कोणाचं? जो मनी ऑर्डर पाठवतो त्याचं. मग ती जेव्हा बोलतो राहायला येते का माझ्याकडे आई? नको, माझा लहान नीट सांभाळतोय, मला प्रेमाने सांभाळतो, मला इकडे काय कमी पडलं तर तुझ्याकडे येईन. हे बघा, पैसे कमी पडले तर आई भागवून नेईल, पण प्रेम कमी पडलं तर नाही भागवून नेऊ शकत. काय कुठे टिकतं माणूस? जिकडे प्रेम आहे तिकडे टिकतं, बाकी कुठे टिकत नाही. म्हणून युगे 28 विटेवरी उभा. का टिकू नये? काय आम्ही नेहमी सांगतो, अयोध्येतनं चले गए, द्वारकेमधनं चले गए, पंढरपूर में है. हागे पहा विटे उभा, आगे पहा विटे उभा, हागे पहा विटे उभा, आगे पहा विटे उभा, सच्चिदानंदाचा बाबा, सच्चिदानंदाचा गावा, सच्चिदानंदाचा गाभा, सच्चिदानंदाचा गाभा. हागे पहा विटे उभा. काय हो, का उभा आहे युगे 28? काय माणूस उगाच थांबत नाही. काय आता आपण इकडे सगळे जमा झालोय, काय 12च्या वेळेस कोण थांबतं? पण जेवण आहे, बरोबर आहे की नाही? काय जेवण आहे? म्हणाले महाराज 2 वाजले, भूक लागली. नीट लक्षात घ्या काय सांगतोय. सार्थक झालं पाहिजे तर थांबतं. काय देव का थांबलाय? देवाला माहितीये मी इकडे कितीही जरी थांबलो तरी वारकरी भजनाने माझं पोट भरत राहणार आहे. हे महत्वाचं आहे. वारकरी काय करतोय? आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत असे गुज. काय हे बघा, पंढरीला जायचं म्हटलं की आषाढी कार्तिकी आली म्हटलं की वारकरी थांबत नाही. परिस्थिती कुठली का असेना जातोच. जसं वारकऱ्याला देवाची भूक आहे तसं देवाला वारकऱ्याची भूक आहे. काय म्हणून देव आपला उभा आहे अजूनपर्यंत, त्याला सार्थक वाटतं म्हणून उभा आहे. विठ्ठल 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 लक्षात घ्या, असणं महत्वाचं नाही, सार्थकी लागणं महत्वाचं आहे. काय सार्थकता महत्वाची आहे. बायको नुसती असून उपयोग नाही, ती परमार्थाला सार्थकी असली पाहिजे. नुसता मुलगा असून उपयोग नाही, काय तो कीर्तन भजनामध्ये सहभागी असणारा पाहिजे तर सार्थकी. काय कुठल्याही वारकऱ्याला विचारा, म्हणे महाराज कधी सार्थकी? आमची मुलं बाळं परमार्थ करतात, आम्ही सार्थकी. म्हणून आज मला वाटतं परमार्थ तेव्हाच सार्थकी जेव्हा नुसते तुम्ही येणार तेव्हा नाही, तुमची मुलं बाळे येतील तेव्हा. हे जास्ती महत्वाचं आहे. काय मुला बाळांनी इस्टेट घ्यावी, पैसा घ्यावा, जमीन जुमला घ्यावा, परमार्थ का न घ्यावा? काय परमार्थ का न घ्यावा? हल्ली काय आहे, मुलांना वेगळ्याच गोष्टीत सार्थक आहे. काय मुलांना सार्थक कशात आहे? काय मुलांना बघा, हो आता कोणाला सांगायची गरज नाही, नुसतं असं केलं तरी कळतंय लोकांना. काय पूर्वी असं कॅल्क्युलेटरनी करायचे,
आता मोबाईल शिवाय काय डोक्यातच येत नाही. काय आणि आता असं झालंय नुसतं मोबाईल घेऊन समाधान नाही, तो 1,00,000 1,50,000 असल्याशिवाय बरं वाटत नाही. खरंय की नाही? बघा आपली सार्थकता कुठे चालली आहे. काय सार्थकता आपली कुठे चालली आहे मुलाबाळांची. त्यांना हे बरं वाटत नाही, रस्ता आहे गाडी आहे चालवायला, नाही ती 120 नी पळवली तरच सार्थक वाटते. आणि ती वळवता वळवता जर कोणाला कट मारली, हा हा हा, तिकडेच मुक्ती. नाही नाही सांगायची गरज नाही. आजकाल युवा पिढी सायकल गाडी चालवत आहेत ह्याचं प्रमाण वाढलंच, पण ऍक्सिडेंट होण्याचं सुद्धा प्रमाण वाढलंय. लक्षात आहे का मी काय सांगतोय. नको त्याच्यात सार्थकता जर वाटू लागली काय तर जीवन संपत चालतं. म्हणून आपल्याला कशात सार्थकता वाटते हे सगळ्यात महत्वाचं आहे, आणि पुढच्या पिढीला तर जास्ती महत्वाचं आहे. काय त्यामुळे असाच एक छोटीशी कथा सांगतो आणि कीर्तनात टपतो. काय कसं झालं, एक ऋषी होते आणि योग असा होता की त्या ऋषीच्या घरासमोर एका वेश्येचं घर होतं. काय कोणाचं घर होतं? एका वेश्येचं घर होतं. काय आता गंमत कशी आहे बघा, सार्थकता सांगतोय मी. काय आता गंमत अशी व्हायची की दिवसभर त्या ऋषीच्या पर्णकुटीत लोक दर्शनाला यायचे. काय लोक दर्शनाला यायचे. काय ती एवढी स्वतःला भाग्यवान समजायची, ती म्हणायची की मी नको त्या धंद्यात आले, देह विक्रीच्या धंद्यात आले, पण माझं भाग्य आहे की काही का असेना डोळ्याला सत्पुरुषाचं दर्शन होतंय. काय सत्पुरुषाचं दर्शन होतंय. झालं योग असा आला की दोघंही एकाच दिवशी गेले. ज्या वेळेला ती वेश्या गेली त्या वेळेला ते सत्पुरुष गेले. आता तुम्ही मला सांगा, काय छोटीशीच कथा आहे, तुम्ही मला सांगा विष्णुदूत आणि यमदूत आले, कोण कुठे गेलं? काय विष्णुदूतही आले आणि यमदूतही आले, कोण कुठे गेलं सांगा. गंमत सांगू तुम्हाला, जे विष्णुदूत होते ते वेश्येच्या दारावर गेले आणि जे यमदूत होते ते ऋषीच्या दारावर गेले. तुम्ही म्हणाल महाराज हे असं कसं, उलट कसं गणित झालं? बघा जगताच्या दृष्टिकोनातून असं झालं, अख्खं जग त्या साधूचं शेवटचं दर्शन घेण्याकरता त्याच्या दारावर आलं आणि वेश्येचा देह उकिरड्यावर पडला. कोणी बघेना त्याच्याकडे, काय कोणी बघेना. पण उलट कसं झालं? गंमत सांगू काय व्हायचं, दिवसभर मी मगाशी सांगितलं त्या वेश्येचं लक्ष त्या साधूकडे होतं. मला कधी दिसतील का, मला कधी भेटतील का, मला कधी दर्शन होईल ते होईल का, माझं जीवन त्यांना बघितल्यावर सार्थकी लागेल. आणि हे काय म्हणायचे, नको ती बॅट डोळ्यासमोर आहे. हे काय करायचे, खिडकी उघडायची आणि तिच्या दारासमोर आणि तिच्या दरवाजाच्या बाहेर किती चपला आहेत हे मोजायचे. याचं मन तिच्या दारात कोण येतंय ह्याच्याकडे असायचं आणि वेश्येचं मन त्या चरणावर लीन होतं. काळ सार्थक केला त्यांनी. तुम्ही काय करताय ह्याच्यानी सार्थकता ठरणार नाही, किती आवडीने करताय ह्याच्याने सार्थकता ठरणार. विठ्ठल 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 काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल. कधी कोणी काळ सार्थक केला, पैसे कमवले त्यांनी, ज्ञान कमवलं त्यांनी, सत्ता कमवली त्याने नाही, ज्यांनी रामनाम मुखाने घेतलं त्यांनी.
काय म्हणून आज गुट्टे महाराज कीर्तन घडतंय तुमच्या मुखात राम नाम आहे म्हणून. काय ते राम नामाला ताकद देत आहेत. या परिसरामध्ये जिकडे जिकडे धार्मिक कार्य आहे तिकडे ते आधार देत आहेत. काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल. राम वाचे श्रवणी कीर्ती पावले चित्ती समान. आणि ह्याचा आनंद लुटायचा कुठे? कीर्तनाचा समारंभ निर्दंब सर्वदा. तुका म्हणे स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनाम. सांगण्यासारखं अभंग खूप आहे. अभंग खूप मोठा आहे हो. अहो सार्थकता आयुष्य पूर्णासारखी आहे. किती बोलावं अभंगावर. काय ज्याचा प्रत्येक जीवनातला क्षण या सार्थकतेमुळे आहे त्याने किती बोलावं. तुम्हाला सांगतो आमची परंपरा सुरू झाली ते ह्या नामाच्या मुळेच सुरू झाली बरं का. काय ह्या नामावरच सुरू झाली. आमचे मूळ जे सत्पुरुष म्हणजे बाबा महाराजांचे आजोबा दादा महाराज सातारकर ते बाकी काही करायचे नाही. त्यांनी कशाचा अभ्यास केला नाही काही नाही. ते फक्त रामनाम म्हणायचे आणि राम नामाच्या ताकदीवर मोठे मोठे शास्त्री पंडित त्यांच्या समोर येऊन बसायचे. काय करावं काय नाही. काय तुम्हाला आहे ते सांगतो. आमच्या सातारला मंदिर आहे मारुतीरायाचं. काय एक दिवशी वडील गेले. जे जवळचे होते ते लांब गेले. मित्र सुद्धा चांगले उरले नाहीत. ते मारुतीराय समोर बसले. म्हणाले मायबाप काय करू. ते म्हणाले काय नको करू दादा काळ सार्थकी लाव. मला जे आवडतं ते नाम घे. म्हणून त्यांनी काय करावं दररोज रात्री झोपायचं 8 वाजता 12 वाजता उठायचं पुन्हा. तेव्हा पूर्वीच्या काळी सगळी लोक शेंडी वाढवत. काय 12 वाजता रामकृष्णारी मनाला सुरुवात करायची ती पहाटे 4 वाजेपर्यंत दररोज. आणि त्या शेंडीला दोरी बांधावी. पेंग घेऊ नये. पेंग घेऊन माझं रामनाम थांबू नये म्हणून शेंडीला दोरी बांधावी आणि तसं भजन करावं. असं आयुष्यभर केलं त्यांनी. मी काय सांगतोय नीट लक्षात घ्या. सातारकर परंपरा ही राम नामावर उभी आहे म्हणून रामकृष्णारी गोड वाटतं. काय रामकृष्णारी का गोड वाटतं. ही आमची ताकद नाही. काय आमच्या पूर्वजांनी जे प्रेमाने नामस्मरण घेतलं त्यांचं प्रेम आमच्या कर्वे बाहेर पडतं. मूळ झऱ्याची ताकद त्यांची आहे. फक्त मुख आम्ही आहोत. काय आम्ही चमचे आहोत. गोड शिरा त्यांचा आहे. काय म्हणून आपलं भाग्य काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल. म्हणून पांडुरंगाकडे एकच मागणं मागतो की जे जे कार्य गुट्टेंच्या हातून घडो ते पारमार्थिक आध्यात्मिक धार्मिक कार्य सर्व परिपूर्णतेला जाओ आणि ते करण्याकरता त्यांच्याकडे सत्ता येऊ. काय कारण सत्ता असल्याशिवाय कार्य घडत नाही. हे मागणं पांडुरंगाच्या चरणी मागतो आणि इकडेच कीर्तन संपवतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ऐका माणसं कोणी उठू नका. कृपया जागेवर बसा. सर्वांनी कृपया गुट्टे साहेबांचा वार